नमस्कार मुलांनो, मी योगिता धनवटे, क्राफ्ट इन्स्ट्रक्टर ITI मोखाडा। या चॅनलच्या माध्यमातून मी थेरी तसेच प्रॅक्टिकल जे आपल्या विषयाशी संबंधित म्हणजे अपॅरल सेक्टरशी संबंधित जे काही टॉपिक्स असतात ते मी घेत असते। तर आज जो टॉपिक आहे तो आहे ब्लॉक पॅटर्न। ब्लॉक पॅटर्नच्या विविध भाषांमध्ये नोट्स उपलब्ध आहे। या आपल्या ज्या ITIच्या ज्या परीक्षा आहेत त्या हिंदी किंवा इंग्रजी माध्यमातून होत असतात। तर इथे मी हिंदी या भाषेतील काही संदर्भांचा मी आधार घेऊन हा लेसन सुरू करत आहे। ब्लॉक म्हणजे काय ते आपण समजून घेऊया। तर ब्लॉक पॅटर्न आहे की एक विशिष्ट बेसिक माप, एखाद्या व्यक्तीचं माप घेऊन त्या मापावरती जे एक त्या व्यक्तीसाठी जे पेपर पॅटर्न, बेसिक मूळ पेपर पॅटर्न बनवले जाते त्याला ब्लॉक पॅटर्न असे म्हटले जाते। आता ह्या ब्लॉक पॅटर्नची एक व्याख्या आहे ती मी तुम्हाला सांगते। ब्लॉक पॅटर्नला स्लोपर असे पण म्हटले जाते। तर इथे एक व्याख्या आहे, अ बेसिक pattern that follows the natural lines and represent the basic dimension of a figure from which all style are based on sloper are also called basic pattern, block pattern, foundation pattern। आता यामध्ये असं सांगितलं आहे की जे मानवी शरीर रचनेच्या ज्या असलेल्या लाईन्स, शरीर रचनेवरती जे नैसर्गिक ज्या लाईन्स असतात, हॉरिझॉन्टल लाईन असते म्हणजे चेस्ट लाईन आली, वेस्ट लाईन आली, फिटिंग लाईन आली, ह्या ज्या नॉर्मल लाईन आहेत याला विशिष्ट असं डायमेन्शन देऊन शरीराच्या आकृतीनुसार जे पॅटर्न, जी स्टाईल मध्ये पॅटर्न बनवलं जातं त्याला स्लोपर म्हणजेच ब्लॉक पॅटर्न असे म्हटले जाते। आता हा ब्लॉक पॅटर्नलाच बेसिक पॅटर्न, ब्लॉक पॅटर्न, फाउंडेशन पॅटर्न असे पण म्हटले जाते, कारण हे मूळ असतं। पहिलं प्रथम पॅटर्न जे असतं व्यक्तीच्या मापांवरून बनवलेलं असतं, म्हणून याला बेसिक पॅटर्न म्हटले जाते। आता हे बेसिक पॅटर्नची बनवण्याची गरज का ते आपण बघूया। आता काय होतं, पूर्वी की नाही हे जे ब्लॉक पॅटर्न किंवा टेलर जो आपल्याला कुशल कारागीर बनवायचा असायचा त्यावेळेस काय व्हायचं की टेलरला आधी त्यांना शिकणाऱ्या व्यक्तीला अष्टमस्तकीय सिद्धांताची पूर्ण माहिती द्यावी लागायची आणि त्यानुसार अष्टमस्तकीय सिद्धांतावरून त्या व्यक्तीला मापं कशी घ्यायची, मग त्यावर पेपर पॅटर्न कसा बनवायचा वगैरे असं शिकवलं जायचं। त्याच्यामध्ये भरपूर वेळ जायचा। मग आता कमीत कमी वेळेमध्ये प्रशिक्षणार्थ्यांना लवकरात लवकर शिकवायचं आहे, निपुण बनवायचं आहे, मग तेव्हा ब्लॉक पॅटर्नचा निर्मिती झाली। आता हा जो ब्लॉक पॅटर्न आहे हा स्टँडर्ड मापांच्या नुसार त्याच्यावरती ड्राफ्ट बनवला जातो आणि त्याच्यावरून वेगवेगळी पॅटर्न, फायनल पॅटर्न, वेगवेगळे अनेक प्रकारचे ट्रेड पॅटर्न वगैरे पण आपल्याला बनवता येतात। आता ह्या पॅटर्नचा एक नमुना आहे तो दाखवते मी। इथे एक नमुना आहे माझ्याकडे। इथे बॉडी फ्रंट दाखवलेली आहे, त्यानंतर बॉडी बॅक दाखवलेली आहे, स्कर्टचा एक पॅटर्न दाखवलेला आहे, फ्रंट आणि बॅकचा दोन्ही प्रकारचे। हे बेसिक आहे, म्हणजे मूळ नैसर्गिक रचना जो अभ्यास करून त्याच्यावरती साधारणतः असा फिगरचा एक ड्राफ्टिंग केलेलं आहे। याच्यामध्ये गळ्याची वळणं दिलेली आहे, आर्मोलची वळणं दिलेली आहे आणि डाटची फिटिंग दिलेली आहे, कुठे डाट घ्यायचा आहे याची मार्किंग केलेली आहे। अशा प्रकारे हे एक बेसिक ड्राफ्ट बनवलेलं असतं। त्यानंतर आता हे जे ड्राफ्ट आहे याला मापांची, व्यक्तिशः मापांची आवश्यकता असते, त्या व्यक्तीच्या मापावरच तो बनवलेला असतो। आता हे याच्या ब्लॉक पॅटर्न बनवताना काही मुद्दे असतात, त्यांचा उद्देश काय आहे किंवा काही विशिष्ट माहिती आहे, त्याची माहिती टेलरला असणे आवश्यक असते, त्याचा आज आपण अभ्यास करूया। तर हे जे माप आहे म्हणजे कोणत्याही, हा जो ब्लॉक पॅटर्न आहे जो कोणत्याही व्यक्तीच्या बाहेरच्या मापांवरून, म्हणजे जे मूळ माप आहे त्या व्यक्तीचे त्याच्यावरून हा बनवलेला असतो, म्हणूनच त्याला ब्लॉक पॅटर्न म्हणतात। म्हणजे आता हा ब्लॉक पॅटर्न बनवताना हा बेसिकली एका व्यक्तीच्या मापावर बनवलेला आहे, परंतु त्या पॅटर्नवरून आपल्याला अनेक डिझाईनचे गारमेंट आपल्याला बनवता येतात। म्हणजे याच्यावरून आपल्याला अनेक वेगवेगळे डिझाईन्स आपल्याला विकसित करता येतील। म्हणून एक लक्षात घ्यायला पाहिजे की ब्लॉक पॅटर्न कुठल्याही प्रकारची वस्त्राची डिझाईन बनवायला आपल्याला मदत करू शकतो, परंतु ते ब्लॉक पॅटर्न फक्त त्याच विशिष्ट असं पॅटर्नसाठी आहे असं निर्भर करू शकत नाही। त्याच्याने आपण वेगवेगळे डिझाईनचे गारमेंट आपण बनवू शकतो।
आता ब्लॉक पॅटर्नची माहिती आपण ज्यावेळेस ब्लॉक पॅटर्न बनवतो त्या ब्लॉक पॅटर्नवरती सर्वात महत्त्वाचं कसल्या नोंदी पाहिजे, तर त्याच्यामध्ये आपल्याला त्याचं मेजरमेंटची आवश्यकता आहे, डाट त्याच्यावरती लिहिले पाहिजे, डाट्स आणि प्लीट्स कुठे घ्यायचे आहे त्याचं मार्किंग ब्लॉक पॅटर्नवरती करणं गरजेचं असतं. त्यानंतर त्याची बॉडी शेपची जी लाईन आहे, म्हणजे वळणांचे जे आकार आहे, कमरेचा आकार झाला, आर्महोलचा आकार झाला, विशिष्ट फिटिंग लाईन ज्या आहेत त्याच्यावरती निर्देश म्हणजे दाखवायला हव्यात. त्याच्यानंतर शरीराच्या अनुसार आपल्याला डाट कुठे घ्यायचा आहे त्याचं मार्किंग आपल्या पॅटर्नवरती असायला हवं आहे. त्यानंतर बॅलन्स मार्क कुठे कुठे असायला हवेत, त्या गारमेंटवरती कुठे आपल्याला फिटिंगची बॅलन्स येणार आहेत, म्हणजे कमरेचा बॅलन्स मार्क येतो, आर्महोलचा बॅलन्स मार्क येतो, ही मार्किंग करणं आवश्यक असतं. त्याच्यानंतर आपण ब्लॉकवरती सगळ्यात महत्त्वाचं तो ब्लॉक आपण कधी बनवला आहे त्याची तारखेची नोंद करणे आवश्यक असते. हा जो एक महत्त्वाचा सांगते. आणि एक पॉईंट आहे की ब्लॉक पॅटर्न जो आहे एका जाडशा पुठ्ठ्यावर बनवलेला असतो. त्यानंतर हा ब्लॉक पॅटर्न बनवण्याचा उद्देश काय आहे, याच्यामुळे काय होतं, मुख्य उद्देश काय आहे, तर आपल्याला लवकरात लवकर कार्य सफलतेने पूर्ण व्हायला पाहिजे, हा मुख्य उद्देश आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, वेळेची बचत फार होते. आता ती कशी, तर आपल्याकडे एखादा ग्राहक आहे, तो वारंवार आपल्याकडे येऊन कपडे शिवून घेतो, पण त्याचा पॅटर्न जर आपल्याकडे असेल, त्याच्या बॉडीजचा ज्याच्या मापांचा पॅटर्न आपण बनवलेला असेल, तर त्याचं गारमेंट बनवताना आपल्याला प्रत्येक वेळेस नवीन नवीन पॅटर्न करायची गरज पडत नाही. किंवा सेम मापाची दुसरी व्यक्ती आली तर त्यावेळेस आपण तो ब्लॉक त्या व्यक्तीसाठी आपण वापरू शकतो. फक्त आपल्याला बदल काय करायचा आहे, तर डिझाईनचा बदल करायचा आहे, की ग्राहकाला कशी डिझाईन हवी आहे ती आपल्याला ह्या ब्लॉकमध्ये विकसित करायची असते. आता पुढचा जो मुद्दा आहे विश्वसनीयता. आता हा जो ब्लॉक पॅटर्न आहे याच्यावरती विश्वसनीयतेचं काय महत्त्व, तर ज्यावेळेस आपण एखाद्या ग्राहकाला ह्या पॅटर्नवरून एखादा ड्रेस डिझाईन करून देतो, एखादा ड्रेस बनवला आहे आणि तो त्या मापाच्या व्यक्तीला एकदम परफेक्ट बसला आणि छान बसला, तर त्या व्यक्तीचा आपल्यावरती विश्वास बसतो. मग ती व्यक्ती पुन्हा पुन्हा आपल्याकडे गारमेंट शिवायला येते. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, हे पॅटर्न आपण ते सांभाळून ठेवलेलं होतं व्यक्तीचं आणि नवीन पुन्हा ड्रेस बनवला तेव्हा त्या मापावर बनवलं, त्यामुळे ग्राहकाचा विश्वास बसतो की याच्याकडे आपण कपडे शिवून घेतले तर आपल्याला परफेक्ट बसतात, म्हणजे याच्याकडचं पॅटर्न हे चांगल्या मापाचं आहे. म्हणून इथे काय झालं, विश्वास, ग्राहकाचा विश्वास आपल्याला जिंकता येतोय. त्याच्यानंतर एक आणखीन आहे की याच्यावरती काही दोष येत असतील, समजा एखादा पॅटर्न आपण बनवला आणि तो ग्राहकाला काहीतरी फिटिंगमध्ये काहीतरी अडचण आली, तर आपल्या दुसऱ्या पॅटर्नमध्ये आपण लगेच बदल करू शकतो आणि नवीन मापाचा चांगला पॅटर्न आपण बनवू शकतो. पण प्रत्येक वेळेस आपण तोच पॅटर्न वापरला, जर चुका सुधारवल्या नाही आपल्या आणि तोच पॅटर्न वापरला तर पुन्हा आपल्या दुसऱ्या गारमेंटमध्ये ती चूक होऊ शकते. म्हणून ग्राहकाकडून आपल्याला जर कळाले की आपल्या मागच्या फिटिंगमध्ये काही प्रॉब्लेम होता तर आपण ब्लॉक बदलून दुसरा ब्लॉक घेऊ शकतो. त्याच्यामुळे काय होईल, आपला वेळ वाचतो आणि पॅटर्न पण लवकर बनवता येतं. त्यानंतर पुढचं आहे परीक्षण. आता हा जो ब्लॉक आहे याचं परीक्षण कसं केलं जातं, तर या ब्लॉकचं परीक्षण ज्या शरीराच्या मापांवरती केलं जातं. म्हणजे ज्या व्यक्तीसाठी आपण गारमेंट बनवलेलं आहे, ज्या व्यक्तीचं हे पॅटर्न आहे त्या व्यक्तीच्या मापांवरूनच याचं परीक्षण म्हणजेच इन्स्पेक्शन केलं जातं. आता ह्या इन्स्पेक्शनचे काही महत्त्वाचे मुद्दे असतात इन्स्पेक्शन करत असताना. तर ते पहिलं आहे ब्लॉक पॅटर्नची माप घेण्याच्या रेषा. म्हणजे आता ब्लॉकच्या नापकी रेखा आहे म्हणजे काय, तर ब्लॉकवरती जी योग्य मापांची म्हणजे चेस्टचं मापची लाईन आहे, वेस्टच्या मापांची लाईन आहे, उंचीच्या मापांची लाईन आहे, ह्या मापांच्या रेषा आधी मोजून आणि नॅचरल ज्या व्यक्तीसाठी बनवलं आहे त्या व्यक्तीचे माप, फिगर, शारीरिक माप जे आहे त्याच्यावरच्या माप हे तंतोतंत जुळतात की नाही यावरून इन्स्पेक्शन केलं जातं. त्याच्यानंतर त्याची जी फिटिंग, म्हणजे त्या ब्लॉकवरून एखादं गारमेंट जर बनवलं असेल तर त्या व्यक्तीला कसं बसलं आहे त्यावरून त्याची परीक्षण केलं जातं. त्यानंतर बॅलन्सची निशांची, जेव्हा आपण हे ब्लॉक पॅटर्न बनवतो तेव्हा बॅलन्स जिथे जिथे बॅलन्स मार्किंग केलेलं आहे त्याचे इन्स्पेक्शन करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर शरीरानुसार ज्या विशिष्ट आकार असतात, जे गोलाईचे म्हणजे मापं आहेत, कमरेचं माप झालं, आर्महोलचं माप झालं, ते विशिष्ट ठिकाणी गोलाईचे मापं आलेले आहे
त्या शरीरानुसार बरोबर गोलाई दिलेली आहे की नाही, बरोबर मापांमध्ये दिलेली आहे की नाही, याचं इन्स्पेक्शन आपल्याला करायचं असतं. तर ह्या ज्या 4 क्रिया आहे याच्यावरती गारमेंटचं ब्लॉक पॅटर्नचं इन्स्पेक्शन केलं जातं. आता पुढचा मुद्दा आहे व्यावसायिक ब्लॉक. आता हा व्यावसायिक ब्लॉक म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. ज्यावेळेस एखादा प्रमाणित ब्लॉक जो आहे, म्हणजे एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी आपण एखादा ब्लॉक बनवला आहे आणि तो प्रमाणित झाला की हा या व्यक्तीला परफेक्ट बसतो, तर मग त्याला आपण विकसित केलं. म्हणजे आता हा याच्यामध्ये जर काही चुका होत्या त्या दूर करून त्याच्यावरून दुसरा पॅटर्न बनवला आणि त्याचे गारमेंट चांगले बसायला लागले आहे, तर मग त्याला व्यावसायिक ब्लॉक असे म्हटले जाते. आता याच्यामध्ये ह्या व्यावसायिक ब्लॉकमध्ये काही जी स्टाईल आहे, काही आपल्याला काही बदल हवे आहेत, ते बदलाची आवश्यकता ह्या ब्लॉकमध्ये म्हणजे ट्रेड ब्लॉकमध्ये करून घेतली जाते. त्यानंतर आता हे जे ब्लॉक आहे त्याच्यावरती मेझरिंग पॉईंट म्हणजे मापाची कुठली मापांची आवश्यकता आहे किंवा कोणत्या मापांचा आधार धरून हा पॅटर्न बनवला जातो. तर चौडाईचे माप म्हणजे जे रुंदीतले माप असतात, गोलाईतले माप असतात, छातीचे माप, कमरेचे माप, हिप म्हणजे सीटचे माप म्हणजे बैठकीचे माप, गळ्याचे माप, बाहीचे माप किंवा मनगटाचे माप, हे जे आहे यांचा बेसिक आधार धरूनच ब्लॉक पॅटर्नचे मेजरमेंट केले जाते. तसेच लांबीमध्ये पूर्ण लांबीचे माप जे आहे खांद्यापासून कमरेपर्यंत, परत आपल्या खांद्यापासून बाहीची लांबी जी आहे, अशी वेगवेगळे क्रंच पॉईंटचे माप जे आहे, हे माप त्याला बेस मेजरिंग पॉईंट आहे ज्यामध्ये आपल्याला आवश्यक आहे ब्लॉक पॅटर्न करताना. त्यानंतर गती स्पीड. आपल्या व्यवसायामध्ये कार्य पटकन लवकरात लवकर होण्यासाठी हा ब्लॉक विकसित करणे गरजेचे असते. त्यामुळे गती ही आपल्या व्यवसायामध्ये गती येते. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे ॲक्युरेसी. ॲक्युरेसी म्हणजे काय, तर एकदम परफेक्ट ॲक्युरेट माप येणं. आता ज्यावेळेस आपण कार्य एकदम परफेक्ट येतं आहे आपलं, तो पॅटर्ननुसार आपलं काम, आपण पॅटर्नचं इन्स्पेक्शन केलेलं असतं, त्यामुळे त्याच्यावरून जो जॉब बनतो तो परफेक्ट मापातच बनतो. म्हणून अंतिम वस्त्र जे बनतं त्याची फिटिंग जी आहे ती परफेक्ट येत असते. म्हणून ब्लॉक पॅटर्नमध्ये ॲक्युरेसी ही फार महत्त्वाची आहे. त्यानंतर टेस्टिंग ऑफ ब्लॉक म्हणजे काय, तर ब्लॉक बनवल्यानंतर त्याचं परीक्षण शरीरावरती केलं जातं. त्याच्यानंतर ज्या व्यक्तीसाठी हा ब्लॉक बनवला होता, ज्या व्यक्तीसाठी ह्या ब्लॉकवर आपण गारमेंट बनवलं होतं, त्या गारमेंटची फिटिंग कशी आली आहे त्यावरती ही ब्लॉकची टेस्टिंग केली जाते. आता ही ब्लॉकची टेस्टिंग म्हणजे फिटिंग बरोबर आहे ना, त्याचे जे कर्वचे शेप आहे, जे बॅलन्स आहेत गारमेंटचे बरोबर योग्य ठिकाणी आले की नाही, हे याच्यामध्ये तपासलं जातं. त्यानंतर आता दुसरा महत्त्वाचा जो पॉईंट आहे तर ब्लॉकचे प्रकार. आता ह्या ब्लॉकचे प्रकार काय असतात ते आपण बघूया. तर सर्वप्रथम पहिला ब्लॉकचा जो प्रकार आहे स्टँडर्ड ब्लॉक. आता स्टँडर्ड ब्लॉक हा काय आहे, तर या स्टँडर्ड ब्लॉक बनवताना जी ब्लॉकची आधारशिला जी आहे म्हणजे कशावरून बनवायचा आहे, तर मुख्य शरीराच्या मापावरून, जे प्राकृतिक स्वरूपाचे जे माप आहेत त्याच्यावरूनच स्टँडर्ड ब्लॉक बनवला जातो. याचा उद्देश जो आहे तो योग्य फिटिंग, परफेक्ट फिटिंग हाच उद्देश आहे. आणि स्टँडर्ड ब्लॉक नेहमी नॅचरल बॉडी शेपवरच अवलंबून असते. मग याला लोक ओल्ड फॅशन ब्लॉक पण म्हटलं तरी चालेल, किंवा पूर्वी जे लोक वापरायचे एखाद्या फिगरवरती बनवायचे जुन्या मापांच्या पद्धतीने, तर त्या ब्लॉकला पण नॅचरल बॉडी शेप आधार धरूनच बनवायचे, त्याला स्टँडर्ड ब्लॉक असे म्हटले जाते. आता हा स्टँडर्ड ब्लॉक. त्यानंतर पुढचा जो आहे ट्रेड ब्लॉक. तर ट्रेड ब्लॉक म्हणजे मगाशी आपण बघितलं ट्रेड ब्लॉक, तर ट्रेड ब्लॉक म्हणजे हा व्यावसायिक ब्लॉक. आता कोणता पण स्टँडर्ड जो ब्लॉक आहे त्याला विकसित करून ट्रेड ब्लॉकमध्ये परावर्तित केलं जातं. आता ही उत्पादनाची जी मागणी असते, म्हणजे आता मागणी जी असते ती ठराविक एकाच मापावरती नसते, ती वेगवेगळ्या मापांवरती असते, वेगवेगळ्या स्टाईलच्या गारमेंटची मागणी असते. तर त्यामुळे तिथे काय करावं लागतं, तर तो स्टँडर्ड जो ब्लॉक आहे त्याला विकसित केलं जातं. ते
स्टँडर्ड ब्लॉकला ट्रेड ब्लॉकमध्ये विकसित केलं जातं. त्याच्यात विशिष्ट डिझाईन ॲड केल्या जातात, विशिष्ट सीम, अलाउन्सेस, टर्निंग, डार्ट, प्लीट्स या सगळ्या रेषा देऊन त्याला मागणीनुसार त्याच्यामध्ये बदल करून याला हा डार्ट बनवला जातो. आता या ब्लॉकचा आधार घेऊन स्टँडर्ड साईज चार्ट असतो. एक स्टँडर्ड साईज चार्ट. स्टँडर्ड साईज म्हणजे काय तर एखादी विशिष्ट अशी सरासरी लोकसंख्येची सरासरी काढली जाते. त्यानंतर काही स्टँडर्ड साईजचे मापं मिळवली जातात. म्हणजे समजा 32 चेस्टचं माप, 34 चेस्टचं माप, 36च्या चेस्टचं माप, 38च्या चेस्टचं माप ही अशी स्टँडर्ड मापं काढली जातात. आणि त्या मापांसाठी लागणारी इतर मापं कोणती आहे त्यांचा ग्रुप बनवला जातो व एक्सेल, स्मॉल, लार्ज, डबल एक्सेल अशी वेगवेगळी मापांची ब्लॉक बनवले जातात. आणि हे जे ब्लॉक आहे वेगवेगळ्या साईजचे ब्लॉक हे त्याला ट्रेड ब्लॉक असे म्हटले जाते. आणि जिथे मास प्रोडक्शन होतं, जिथे जास्त प्रमाणात प्रोडक्शन केलं जातं त्या ठिकाणी ह्या ब्लॉकचा उपयोग होत असतो. त्यानंतर पुढचं जे आहे तिसरा जो आहे टेलर ब्लॉक. आता हा टेलर ब्लॉक जो आहे याला स्टँडर्ड ब्लॉकचंच दुसरं रूप आहे. कारण यामध्ये जो टेलर आहे बेसिकली जो छोटासा व्यावसायिक टेलर असतो त्याने विशिष्ट असे ज्या साध्या बॉडीज ब्लॉकमध्ये बदल करून काही प्रयोग करून जो एक स्टँडर्ड ब्लॉकच आहे हा एक प्रकारे. आणि त्या स्टँडर्ड ब्लॉकवरून जे गारमेंट विकसित केलं जातं, जो ब्लॉक त्याने विकसित केला आहे त्याला टेलर ब्लॉक म्हणायचे. आता ह्या टेलर ब्लॉक त्याच्यामध्ये टेलर जो आहे आपल्या मूळ ब्लॉकमध्ये बदल त्याच्या आवडीनुसार किंवा ग्राहकाच्या मागणीनुसार तो टेलर त्या ब्लॉकमध्ये बेसिक ब्लॉकमध्ये म्हणजे स्टँडर्ड ब्लॉकमध्ये बदल करू शकतो. त्यानंतर पुढचा जो आहे प्रायमरी अँड सेकंडरी ब्लॉक. आता प्रायमरी आणि सेकंडरी ब्लॉक म्हणजे काय तर प्रायमरी म्हणजे प्राथमिक ब्लॉक. आता हा प्राथमिक ब्लॉक आहे त्याचे 2 प्रकार पडतात, अप्पर बॉडी ब्लॉक आणि लोअर बॉडी ब्लॉक. आता हा अप्पर बॉडीमध्ये बॉडी ज्या लेडीजचा जो टॉप असतो, लेडीजचा अप्पर गारमेंट जे आहे शर्ट असेल लेडीजचं तो एक असतो. आणि तसंच शर्ट ब्लॉक फॉर जेंट्स, स्लीव्ज ब्लॉक जेंट्सचा ब्लॉक पण असतो, स्लीव्जचा असतो. त्यानंतर बाह्यांचा ब्लॉक बनलेला असतो. त्यानंतर लोअर बॉडीज ब्लॉक त्याच्यामध्ये स्कर्ट ब्लॉक येतो लेडीजसाठी, ट्राउझर ब्लॉक असतो जेंट्ससाठी असतो, लेडीजसाठी पण असतो. असे हे वेगवेगळे ब्लॉक प्रायमरी ब्लॉक येतात. आणि सेकंडरी ब्लॉक काय आहे तर जो प्रायमरी ब्लॉक आहे म्हणजे प्राथमिक जो ब्लॉक बनवला होता त्याला विकसित करून विशिष्ट आकार शेप देऊन बाह्यांना विशिष्ट शेप देऊन जो ब्लॉक विकसित केला जातो त्याला सेकंडरी ब्लॉक असे म्हटले जाते. आता जसं ट्राउझर आहे ट्राउझरचा जो ब्लॉक होता त्या ट्राउझरच्या ब्लॉकला जीन्समध्ये बनवला तर त्याला त्याला विकसित केला आणि त्याला सेकंडरी ब्लॉक्स असे म्हटले जाते. अशा प्रकारे आज आपण ब्लॉक या विषयाचा अभ्यास केला होता. या विषयामध्ये काही शंका असतील, काही टॉपिक समजले नसतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकून याच्याविषयी तुम्ही मला माहिती विचारू शकता किंवा माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती याविषयीच्या शंका तुम्ही विचारू शकतात. धन्यवाद.